जयसिंगपूर इथं सुनीता दिलीप केरीपाळे या BSNL क्वार्टर्समध्ये कुटुंबियांसमवेत राहतात. काल गुरुवारी त्या दिवसभर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञातांनी केरीपाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सुमारे 17 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी सुनीता केरीपाळे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजू रामय्या महादेपल्ली या परप्रांतीय चोरट्याला कसबाबावडा इथल्या शुगर मिल परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या 17 लाखाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 36 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी दिली. 10/7/2025 रोजी जयसिंगपूर BSNL क्वार्टर्सकडे सुमारास 10:45 वाजता एक घरफोडी झालेली आहे. त्या घरफोडीमध्ये 30 तोले सोन्याचे दागिने आणि 1.5 किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम 17 लाख होता. LCB PI रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम फक्त 1 दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला. त्यांची हकीकत असं आहे की रवींद्र कलमकर आणि टीम त्यांची व्हिडिओ ॲनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला. तो संशयित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे. त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबावावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉड्जकडे भेटून आला. तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली. त्यांची वय 46 इयर्स आहे. राहणार कोत्तावलसा, विजयवाडा, आंध्र प्रदेश. त्यांच्याकडे 35 तोले सोनं आणि 2.5 किलो चांदीची दागिने भेटून आला. त्यांची पूर्ण रक्कम 36 लाखची सुमारास आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालासह अधिक किमतीचा मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत करण्यात आलाय. त्यामुळे त्याचा अन्य गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार महेश खोत, महेश पाटील, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, संजय हुंबे, प्रकाश पाटील, सागर चौगले, राजेश राठोड, राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव यांनी ही कारवाई केली.